नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर सामना सुरू होतोय. एका बाजूला एकविरा स्पोर्ट नायगाव विरुद्ध आर के दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. तर टॉस जिंकला होता एकविरा स्पोर्ट नायगाव संघानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि आर के दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. नक्कीच एक सूचना येते तेजस उंडरे यांच्याकडून की 12व्या खेळाडूला जो जॅकेट आहे जो ऑरेंज कलरचा आपण पाहू शकता त्या 12व्या खेळाडूला जो 13वा खेळाडू किंवा 14वा खेळाडू जो कोणी असेल तो मात्र आपण कृपया करून ते जॅकेट ऑरेंज कलरचं परिधान करून आपण मैदानाच्या आतमध्ये 3 षटकानंतर लगेच जायचं आहे. धन्यवाद. तर नक्कीच मॅचला सुरुवात होतोय. षटक क्रमांक पहिलं विशाल कोहली बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या मॅचमध्ये देखील विशाल कोहलीच आला होता आणि इथे देखील पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. आणि फलंदाजीला जर पाहिलं तर कैवल्य पाटील बंधू या नावाने देखील ओळखलं जातं. त्याच्यासोबत दीपेश पाटील हा फलंदाज. विशाल कोहली राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे मात्र जबरदस्त चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितपणे उचली घेतली होती. स्लाइस करण्याचा प्रयत्न राहिला होता प्रमोद सर या चेंडूवर, परंतु वेग मात्र भन्नाट होता. अक्षरशः वेध मात्र घेतलाय यष्टिरक्षकाचा. खूप चांगला चेंडू डिलिव्हर केलाय विशाल कोहलीनं. तर नक्कीच खूप चांगला गेम पाहायला मिळतो एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचा आजच्या दिवसामध्ये. आपण एकंदरीत पाहिलं तर पुन्हा एकदा विशाल कोहली राईट आर्म ओव्हर द विकेटनं कैवल्यासाठी. फुटो चेंडू होता. यावेळेस मात्र ऑन साईडला केले शॉट मिड विकेट रिझनमध्ये चांगल्या प्रकारे शतरक्षण केले. एक धाव मिळाली. दुसरीला घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली कैवल्य पाटील आणि दीपेश पाटील या 2 फलंदाजामध्ये. एकंदरीत पाहिलं तर शतरक्षक आपण जर पाहिलं तर शैलू होता त्या ठिकाणी. थोडेसे फंबल झाले होते. चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, कारण एक जबरदस्त धाव या ठिकाणी घेतली गेली आहे कैवल्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विशाल कोहली राईट आर्म ओव्हर द विकेटनं. चंदपेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु गती ओळखलाय. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कैवल्य पाटीलच्या बाटमधून आलाय हा धमाका. तर नक्कीच पाहिलं तर चेंडपेस गतीमध्ये परिवर्तन केला. फुलटॉस चेंडू होता आणि चेंडूला पाठवला होता अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून. काय लाजवाब फटका केलाय कैवल्य पाटील हा फलंदाज. पुन्हा एकदा विशाल कोहली बॉलिंग ट्रॅकवर. कैवल्याने त्याचा क्लास दाखवलाय. कैवल्य त्यासाठी ओळखला जातो. इथे नाही, इथे कैवल्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण तो त्यासाठी ओळखला जातो. आणि या ठिकाणी जर पाहिला तर तो सलामीला आलाय आणि काय जबरदस्त सुरुवात केली. एक जबरदस्त फटका कैवल्याच्या बॅटमधून विशाल कोहली. इथे देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. चांगला एफर्ट्स लावलाय, परंतु एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तर एकंदरीत पाहिलं तर झेल घेण्यासाठी गेला असता तर झेल झाली नसती. एक चांगल्या प्रकारे एफर्ट्स लावलाय शतरक्षकानं. संचित होता त्या ठिकाणी. खूप चांगल्या प्रकारे एफर्ट्स लावलाय, परंतु 2 धावा खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्यात कैवल्य पाटीलच्या माध्यमातून. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 10 या आकड्यावर. विशाल कोहली चपल क्रॉस झाले. तर यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु अतिशय चपलतेने एक धाव कंप्लीट केली गेली आहे. यावेळेस पाहिलं तर जास्त चपल झाले होते. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने रीड केलं होतं फलंदाजाला. अगदी खूप चांगला चेंडू टाकलाय आणि पूर्णपणे चक्कीत झाले होते कैवल्य पाटील. नक्कीच विशाल कोहली एक सुंदर गोलंदाज पाहायला मिळतो. षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे मात्र कमी प्रमाणात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एकतर षटकार आल्यानंतर वाईट किंवा नो आपल्याला पाहायला मिळतात, परंतु विशाल कोहलीने स्वतःचा रिदम आहे तो मात्र यावेळेला कंटिन्यूस ठेवला. पुन्हा एकदा विशाल कोहली दीपेश पाटीलसाठी. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जर पाहिला तर चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. पूर्णपणे चक्कीत झाले होते दीपेश पाटील. तर या षटकामध्ये जर विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात एकंदरीत विशाल कोहलीनं. तर चांगली गोलंदाजी म्हणता येईल. एकंदरीत पाहिलं तर षटकार आल्यानंतर प्रमोद सर एखादं षटक खूप मोठं जातं, परंतु चांगलं कमबॅक केला आहे, कारण षटकार आल्यानंतर 2 चेंडू खूप सातत्यानं चांगले टाकलेत. वैविध्यपूर्ण विविधता पाहायला मिळाली विशाल कोहलीच्या माध्यमातून. नक्कीच व्हेरायशन असणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण आताचं युग कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळं तुम्हाला व्हेरायशन आणणं क्रिकेटच्या बाबतीमध्ये खूप मायने राखले गेले. पहा प्रिव्हियस विचार केला तर ओव्हरचा पहिल्या चेंडूवर 0, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर अटॅकिंग मूडमध्ये आला कैवल्य पाटील बंधू 6 धावा आल्या.
तदनंतर 2 धावा आणि तदनंतर 1 आणि पुन्हा एकदा मात्र यावेळेला डॉट चेंडू येत असताना सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. परंतु पहिलं षटक मी तर म्हणेन कैवल्य पाटील बंधूच्या नावावर या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण हे दोन्ही फलंदाज आहेत ते आर के दत्ता स्पोर्ट जुचंद्र संघाचे धुरंधर खेळाडू आहेत. मात्र परिपूर्ण मात्र पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीने खेळायचं याची जाण असणारे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. फॅब्युलस क्रिकेट पाहायला मिळेल येणाऱ्या या 5 षटकांमध्ये. निशांत, तर नक्कीच खूप चांगली सुरुवात केली आहे. कैवल्य पाटीलनं त्याचा क्लास दाखवला आहे, त्यासाठी कैवल्य ओळखला जातो आणि संघ कर्णधाराने विश्वास देखील दाखवला आहे कैवल्यवर, कारण तो सातत्यानं जर पाहिलं तर या हंगामामध्ये चांगला केला आहे. सुरुवातीला मात्र तो संघर्ष करत होता, इंजर्ड देखील लोक होता, दुखापतग्रस्त होता, परंतु लास्ट जवाब कमबॅक केला आहे कैवल्यनं. कारण खारबावच्या मैदानावर देखील खेळताना अक्षरशः क्रीडा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं कैवल्यनं आणि आर के स्पोर्ट दत्तालीनं, आणि याही मॅचमध्ये चांगली सुरुवात केली आहे या संघानं. तर मग षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर निमेश संदाने हा गोलंदाज झाला आहे. निमेश चांदणे हा गोलंदाज झाला आहे. एक जबरदस्त गोलंदाज, यंग अँड डॅशिंग गोलंदाज याला ओळखलं जातं. राईट आर्म ओव्हर द विकेटनं कैवल्य पाटीलसाठी फुलटा चेंडू होता. यावेळेस मध्ये कव्हर क्षेत्रामध्ये केले क्षेत्ररक्षक शैलू आहेत, वेगाने चेंडू फेकतील, परंतु अतिशय चप्पलतेने वेगाने धाव घेतली आहे कैवल्यनं. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावर. पहिला चेंडू जर पाहिला तर फुलटा चेंडू टाकलाय, तर किती इंटू द कॅप खेळायचा प्रयत्न होता, परंतु शैलू त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतील. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे कैवल्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निमेश चांदणे राईट आर्म ओव्हर द विकेटनं दीपेश पाटीलसाठी. यावेळेस मात्र कट केलं आहे. यावेळेस पाहिलं तर फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं आहे. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या षटकाची सुरुवात खूप चांगली राहिली आहे, कारण सन्मान केला आहे यावेळेस देखील दीपेशनं. लिटिल मास्टर सुनील गावस्कर नेहमी म्हणतात, जेव्हा तुम्ही पहिला चेंडू खेळत असताना तर बॅटच्या मध्ये घ्या, कारण तदनंतर तुमचा आत्मविश्वास खूप वाढत असतो. आणि इथे जर पाहिलं तर दीपेशने सन्मान केला या चेंडूचा आणि एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पुन्हा एकदा निमेश चांदणे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. तर मग काय म्हणाल प्रमोद सर या षटकाविषयी? आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर करून झालेले आहेत आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारे मोठा फटका मारण्याची संधी देत नाही आहे. हा चेंडू देखील बघा, सुरेख चेंडू होता, फुलर लाईनचा चेंडू होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला आहे, तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. आणि इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, खूप चांगला चेंडू. नक्कीच डेफिनेटली निमेश सामने एक अपकमिंग यंग टॅलेंटेड गोलंदाज पाहायला मिळतो, कारण ज्याचे पिताश्री खूप चांगल्या प्रकारचं आतापर्यंत क्रिकेट खेळत आहेत. यावेळेला मात्र चेंडू सरळ निघून जाईल, स्क्युअर ऑफ द विकेट. गॅटिंग मानकर त्या ठिकाणी पुढे सरसावले होते, परंतु हा झेल सुटतोय त्या ठिकाणी आणि तत्पूर्वी दीपेश पाटीलला जीवनदान मिळालंय. 2 धावा येत असताना निमेश चांदणेची लेंथ खूप चांगली आहे आणि ज्या पद्धतीने फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही निशांत, तर तुमच्याकडे एकंदरीत अचूक टप्पा असावा लागतो आणि तो टप्पा मात्र एक्झॅक्टली यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर ठेवताना पाहायला मिळतो निमेश चांदणे. अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग. तर नक्कीच यावेळेस जर पाहिलं तर स्लाइस केला होता बॅकवर्ड पॉईंट, डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये जर पाहिलं तर झेल सोडला गेला, तर झेल व्हायला हवा होता, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारे झेल घ्यायला हव्या, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धा खेळताना तेव्हा तुम्हाला अशी चांगली कामगिरी करावी लागते. गोलंदाज पुलवटापर्यंत चेंडू होता, कव्हर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर शैलू आहे, चांगल्या पद्धतीने चेंडू अडवते. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावर. या षटकामध्ये मी नक्कीच कौतुक करेल या गोलंदाजाचं, कारण लास्ट जवाब गोलंदाजी करतोय तो, कारण स्लॉटमध्ये चेंडू देत नाही आहे. सातत्यानं अचूक टप्पा, अचूक गती आणि अचूक वेग मात्र या ठिकाणी या गोलंदाजाने मेंटेन केला आहे. लाईन देखील खूप छान आहे आणि आतापर्यंत खूप गोलंदाजी चांगली करत असताना गोलंदाज निमेश चांदणे पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट कैवल्यासाठी. ओहो, बॅटची एज लागली आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत, शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये एक धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावर. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. एकंदरीत पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी, फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्यात, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी हवी होती ना ती गोलंदाजी केली आहे. कारण मागच्या मॅचचा जर आपण विचार केला ना प्रमोद सर, तर मागच्या मॅचमध्ये खूप मागणा ठरला होता निमेश चांदणे, तरीसुद्धा त्याच्यावर मात्र विश्वास दाखवला या मॅचमध्ये एकंदरीत पाहिलं तर. नक्कीच आता मात्र जाऊया संधी दिवा डीजे मॅनला, एक ऐकूया सुमधुर संगीत.
पुन्हा एकदा गोलंदाज गेटिंग मानकर इथे देखील आडव्या बॅटिंग केल्याचा प्रयत्न, काय जबरदस्त चेंडू टाकलाय परंतु यष्टीरक्षक चुकी करतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता होते परंतु 22च्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावर. 19 या आकड्यावरून मला लगेच आठवण झाली 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. मित्रांनो आपण पाहतोय सातत्यानं पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशभर साजरी केली जाते. तर नक्कीच या विषयावर नक्कीच आपण चर्चा करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. गेटिंग मानकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, डीप एज पाडीसाठी कोलवटापर्यंत चेंडू होता. यावेळेस देखील खूप चांगला चेंडू टाकलाय सातत्यानं, जबरदस्त गोलंदाजी, फुलर लेन्थचे चेंडू टाकले जाते. धाव घेतली आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केली गेल्या आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावर. खूप चांगली गोलंदाजी, कोणत्या प्रकारे मोठे पटके मारण्याची संधी देत नाही आहे. या ठिकाणी गेटिंग मानकर हा गोलंदाज अक्षरशः प्रभावित करून सोडलाय. मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील मिळाला होता या गोलंदाजाला. परंतु या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना काय जबरदस्त सुरुवात केली आहे या मॅचमध्ये. कोलवाटापर्यंत चेंडू होता. यावेळेस देखील ऑन साईडला केले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, शैलू आहे, थोडेसे फंबल झाले, चुकी झाली आहे. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि इथे देखील तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होण्याची शक्यता आणि कैवल्य पाटील बंधू डावबादच्या स्वरूपात बाद होते. पहिला धक्का बसतोय टीम RK दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला. या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण झालं नव्हतं परंतु तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला होता कैवल्याचा आणि कैवल्य बाद झालाय. नवीन फलंदाज इंटर होतोय बंधू, जितेश बंधू हा फलंदाज इंटर होतोय. एक जबरदस्त फलंदाज. आपण सातत्याने या खेळाडूचा खूप चांगला खेळ पाहिला आहे. तर सातत्यानं या जुचंद्र गावाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे जितेश पाटील बंधू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. RK स्पोर्ट दत्ताली जुचंद्र या संघाच्या माध्यमातून खेळत असताना एक चांगली फलंदाजी करावी लागेल या घरच्या मैदानावर. गेटिंग मानकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, खूप चांगली गोलंदाजी त्यानं देखील या षटकामध्ये केली आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले, त्यामध्ये 3 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वपूर्ण गडी देखील धावाच्या स्वरूपात बाद केला आहे या मॅचमध्ये. तर मित्रांनो आपण पाहतोय द ग्रेट मराठी चषक 2022 हे भव्य दिवस आयोजन. सर्व क्रीडा रसिकांनो तुमचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. गेटिंग मानकर यावेळेस देखील बिगिट केलंय, ॲनिमेशन झालं नाही, चेंडू हवेत आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न आणि जितेश पाटील बंधू बॅक टू द पविलियन. दुसरा धक्का बसलाय टीम RK दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला. जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता चेंडूच्या रीचपर्यंत पोहोचले नव्हते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू हवेत वावरला. ॲनिमेशन झालं नाही या प्रमोद सर आणि काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय त्या क्षेत्ररक्षकानं. डेफिनेटली यावेळेला बॅटचं एलिव्हेशन या ठिकाणी व्यवस्थित नव्हतं. बॅटचा थोडाफार कुठेतरी टॉपेज ज्याप्रमाणे लागतो त्याप्रमाणे मात्र यावेळेला चेंडू खूप बराच वेळ हवेत राहिला होता. निमेश साने कोणतीही चुकी करत नाही आहे परंतु एक बिग विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र थोडंसं कुठेतरी टाईम वाचवण्याकरता यावेळेला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मिस्टर हितेंद्र भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाती या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले आणि 49वी मॅन ऑफ दी सिरीज आपल्याला पाहायला मिळाली. ती अप्रतिम अंधार चषकामध्ये आपण पाहू शकलात आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकतायत 49वी मालिकावीर मात्र ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाली. फॅब्युलस क्रिकेट आत्तापर्यंत हितेंद्र भोईर पातीच्या नावावर आपण पाहू शकतायत. परंतु आज खरी गरज असेल ती संघाला सावरण्याची, डावाला सावरण्याची आणि चिकटून राहण्याची गरज असेल ती मात्र खेळपट्टीवर कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. जसं जितेश पाटील बंधू मात्र कागदोपत्री स्ट्रॉंग होता, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकला नाही आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला फलंदाज बाद होत असताना निराश, हताश, हतबल मनाने मात्र बॅक टू द डगआउट गेला. एक बिग विकेट, 23 धावांवर 2 गडी बाद. निशांत इथून जर विचार केला तर येणारे अजून भरपूर चेंडू पाहायला मिळतात परंतु पार्टनरशिप बिल्ड व्हावी लागेल.
खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. तर नक्कीच इथे भागीदारी खूप महत्त्वाची आहे, कारण दोन महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले. सुरुवातीला आपण कैवल्य पाटीलला पाहिला, त्यानंतर जितेश पाटील बंधू हा फलंदाज देखील बाद झाला आहे. इथे मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये इंटर झाला. हितेंद्र भोईर पाती या नावाने ओळखला जातो. रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल, जबाबदारीने खेळावं लागेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी. शैलू चेंडू खाली, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसलाय टीम RK दत्ताली स्पोर्ट जू चंद्र संघाला. थँक्यू डीजे. इथे जर पाहिलं तर दीपेशच्या माध्यमातून देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ॲलिमिनेशन झालं नाही, चेंडू हवेत वावरला. दीपेश पाटील देखील निराश करतोय. ज्या फॉर्मामध्ये दीपेश होता तो फॉर्म मात्र सातत्यानं टिकवता आला नाही या मॅचमध्ये आणि कुठेतरी निराश होऊन तो मात्र मैदान सोडतोय दीपेश पाटील. तर एकंदरीत दीपेश पाटीलकडून देखील जास्त अपेक्षा होत्या दत्ताली स्पोर्ट जूचंद्र संघाच्या, परंतु इथे देखील त्याने देखील निराश केलं आहे. परंतु एका बाजूला कैवल्यानं चांगली सुरुवात केली होती, त्याला दुर्दैवीरित्या धावबाद केलं होतं या मॅचमध्ये. एकंदरीत पाहिलं तर लगातार 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद करतोय गोलंदाज गेट इन मानकर. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे आतापर्यंत या मॅचमध्ये. समीर राऊत इंटर झालाय यावेळेस खेळण्यासाठी. इथे देखील शपल क्रॉस झाले होते. ऑन साईडला खेळले स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तिथे थोडेसे फॉर्मल झालेत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 25 या आकड्यावर. तर नक्कीच या षटकामध्ये जर पाहिलं तर कुठेतरी धावसंख्येला मात्र खीळ लावली होती. आतापर्यंत या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 6 धावा खर्च झाले त्या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी केली आहे गेट इन मानकरनं. तर प्रमोद सर काय म्हणणार या मॅचविषयी, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये जर पाहिलं तर खूप चांगली सुरुवात झाली होती, परंतु सुरुवात मात्र ते सातत्य टिकवता आलं नाही आहे RK दत्ताली स्पोर्ट जूचंद्र संघाला. परंतु मॅच आहे, कधी काय होऊ शकतं, कारण टेनिस बॉल क्रिकेट आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. यापुढचं समालोचन ऐकण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रमोद सरांना. स्कोर कार्डवर 25 धावा, एकंदरीत 3 गडी बाद. थँक्यू व्हेरी मच निशांत पाटील. व्हॉइस ऑफ पाय आपण आवाज ऐकत होतात. भिवंडीमध्ये खूप चांगल्या प्रकारच्या कव्हर करतायत त्या स्पर्धा. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा द ग्रेट मराठा चषक 2022 मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा. आणि आज तुम्हा सर्वांना मात्र आज या स्पर्धेमध्ये सहभाग होण्याचं भाग्य लाभलं ते मात्र मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून खरोखरच मानाचा मुजरा असेल. खूप चांगलं क्रिकेट. इस्माईल शेख मैदानात जूचंद्र लाईव्ह थेट प्रक्षेपण यूट्यूबवर आपण पाहतोय TCP लाईव्हच्या माध्यमातून. द सिनेमॅटिक यू पिक्चर अँड लाईव्ह आदरणीय महेंद्र भगत यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. तर सर्व एंटायर टीम सज्ज झाले ती सकाळच्या 17 पासून आता दुपारच्या 17 मध्ये आपण पाहतोय. शुभ दुपार सर्वांना. यावेळेला हितेंद्र भोईर पातीच्या बॅटमधून कणखर फटका होता, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त केली आणि कोणतीही चुकी करत नाहीये विशाल कोळी. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट. हितेंद्र भोईर पाती ब्रेक थ्रू लावून दिला गेलाय. गॉन. इथे जर पाहिलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता शरीरापासून दूर जास्त लांब खेळले होते, चेंडूच्या रीचपर्यंत पोहोचले नव्हते हितेंद्र पाती. आणि इथे जर पाहिलं तर चेंडूने उंची जास्त गाठली आहे आणि लांबी कमी. खराब शॉट सिलेक्शन मित्र म्हणेल, कारण शरीरापासून दूर खेळले होते यावेळेस हितेंद्र पाती हे फलंदाज. मात्र यावेळेला बॅटचं एलिव्हेशन सुपर्ब होतं, परंतु यावेळेला आपण पाहू शकला तर उंची जास्तीत जास्त प्राप्त केल्या कारणानं मात्र चेंडू ट्रॅव्हल जलद गतीने होऊ शकला नाही आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना विशाल कोळी एक हरपन मौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विपुल गावड चांदीप यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला.
तर विपुल गावडे यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. पंचांना सुद्धा त्यांनी सुंदर कॉम्प्लिमेंट केलंय, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये यावेळेला गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर संचित आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी अटॅक आत्तापर्यंत पाहायला मिळतोय आणि आर.के. एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाला 25 धावांवर 4 सफलता आतापर्यंत प्राप्त करत असताना 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर समीर राऊत नो डाऊट एक चांगला बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज खरी गरज असेल तर आर.के. एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघ संकटात सापडला आहे, त्या संकटातून वर काढण्याचा प्रयत्न करेल का समीर राऊत. स्विच हिटचा फटका, ग्रीप बदलली, अप्रतिम, जबरदस्त, सुपर टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट, गुड शॉट, 6 धावा. चार गडी बाद, काय जबरदस्त फटका स्विच हिटचा पाहायला मिळाला, जणू काही केविन पीटरसनच्या बॅटमधून आलाय अशा पद्धतीने ताजात करून देताना हलक्याशा हाताने बाउन्स मिळाला होता संचितचा. या वेळेला हलक्याशा हाताने खेळलं गेलं, सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला, कॉन्फिडेंटली फटका नव्हता या वेळेला प्लेसमेंट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहा, कोणत्याही गोलंदाजाला निशांत षटकार आणि चौकार आल्यानंतर आवडत नाही, परंतु कमबॅक करण्याची जेव्हा संधी येते ना त्यावेळेला तुमच्याकडे ती संधी असते की मी मात्र मला षटकार आल्यानंतर मी विकेट किंवा यावेळेला चांगल्या प्रकारचा चेंडू डिलिव्हर करू शकतो आणि ते मात्र संचितने यावेळेला केलं. गुड डिलिव्हरी. निखिल पाटील एका साईडला निक आपल्याला पाहायला मिळतोय, काही जबरदस्त फॉर्मामध्ये आहे, परंतु जसं मी म्हटलं की जितेश पाटील बंधू मात्र कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला, हितेंद्र भोईर पाती स्ट्रॉंग राहिला मात्र कागदोपत्री, परंतु इथे निखिल पाटील काय करेल. ऑन साईडला फटका चांगला आहे, यावेळेला कलात्मक फटका पाहायला मिळतो, मनगड्याच्या साहाय्याने वळवलं गेलं, परंतु या ठिकाणी गणेश कोळीची एक चूक किती महागडी ठरू शकते येणारा काळ येणारी वेळ दर्शवेल. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरता द ग्रेट मराठा चौकार. छत्तीस धावा 4 गडी बाद. पुष्पा या पिक्चरने मात्र सर्वांना वेड लावलं, परंतु या स्पर्धाने मात्र सर्वांना वेड लावेल यात काही शंका नाहीये. यावेळेला ऑन साईडला एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा तीच चुकी वारंवार फ्रेममध्ये येत असताना यावेळेला आपण पाहू शकतायत. मात्र गणेश ही चुकी करणार नाही हा विश्वास होता, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतायत धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 38 धावा 4 गडी बाद. काय म्हणशील निशांत, 2 चुका मात्र गणेश सारख्या खेळाडूकडून होणं क्वचित आणि कदाचित मी पाहिलंय, परंतु या ठिकाणी जाणून बुजून केलेलं नाहीये. तर नक्कीच खराब शतरक्षण राहिलंय, कारण सुरुवातीला जर पाहिलं तर शतरक्षण खराब राहिलं होतं आणि चौकार गेलाय आणि इथे मात्र निखिल पाटील सारख्या फॉर्मात असलेला फलंदाजा तर जेल सोडलाय. गणेशनं नक्कीच चुकी केली आहे या मॅचमध्ये. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय, सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला. निखिल पाटील एक सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर आहे. जेव्हा जेव्हा संकट आलेत ना आर.के. एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्रवर, तेव्हा तेव्हा त्यांनी मात्र त्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल ठरला गेलाय. कारण पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतं, तसंच तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला ऑटोमॅटिक यश मिळत जाईल. म्हणतात ना स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही आहे. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. तेच निखिल पाटील आणि एका साईडला समीर राऊत करत असताना 39 धावा 4 गडी बाद. एक छोटीशी धून ऐकूया आणि लगेच येऊया पुन्हा एकदा निशांत पाटीलची चर्चा जारी राहील. तर एक जबरदस्त खेळ आतापर्यंत केला आहे एक्विरा स्पोर्ट नायगाव संघानं, परंतु निखिल पाटील मैदानामध्ये आला आहे आणि कुठेतरी धावा येताना दिसत आहेत. निखिल एक चांगला फलंदाज आहे आणि सातत्यानं त्याला या मॅचमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल या मॅचमध्ये.
डेफिनेटली निशांत यावेळेला ऑन साईडला निखिल पाटीलचा फटका. चेंडू मात्र यावेळेला शैलूच्या हातामध्ये निघून जाईल. एक लेजंड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, खूप वर्ष कालखंड या खेळाडूचा राहिलाय, सातत्य, कन्सिस्टन्सी. बॅडपॅच आले परंतु त्याने मात्र स्वतःला कधीही खचून दिलं नाही आणि पुन्हा एकदा उभारला आणि खूप चांगल्या प्रकारचं डाऊन द अर्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते शैलूच्या बाबतीत मात्र सातत्याने म्हणावं असं वाटेल. धावसंख्या 40, 4 गडी बाद, 4.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला समीर राऊत अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉपेज लागतोय आणि क्षेत्ररक्षक यावेळेला कोणतीही चुकी करणार नाहीये. त्या ठिकाणी जीतू मॅग्निफिसंट फिल्डिंग, गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला होता, ॲलिमेशन झालं नाही, मिस टाईम फटका जर पाहिला तर फलंदाज आपण जर पाहिला तर समीर राऊतच्या माध्यमातून खेळला गेला आहे आणि खूप चांगला झेल जितून कंप्लीट केला आहे. आणि आणखीन एक धक्का बसला आहे टीम आर के दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला. या मॅचमध्ये काय चुकलं आहे दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचं, कारण सातत्यानं जर पाहिलं तर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न राहिला आहे. चेंडूची निवड अयोग्य असताना मोठा फटका खेळल्यात, मिस टाईम फटके सातत्याने खेळलेत. परंतु एका बाजूला पाहिलं तर निखिल पाटील मैदानामध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करतोय याही मॅचमध्ये, परंतु यावेळेस मैदानामध्ये दाखल झाला आहे. यावेळेस जर पाहिलं तर खूप चांगला फलंदाज आहे. या फलंदाजानं कॅनॅ स्पोर्ट पायाविरुद्ध खेळताना काय जबरदस्त सामना जिंकून दिला होता आमदार चषकामध्ये. प्रमोद सर, नक्की संदेश डाणे नो डाऊट एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, मात्र आज त्याला प्रमोट केलं यावेळेला 7व्या क्रमांकावर पिंच हिटरच्या स्वरूपात आपण पाहू शकाल. गॅटिंग मानकरचं सातत्य खूप महत्त्वाची भूमिका. मी गेल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच का ठरलो याचं प्रात्यक्षिकरण. ऑन साईडला व्यवस्थित चेंडू कनेक्ट होत नाहीये, तत्पूर्वी मात्र शैलू फार वेगाने निघून येतो मिडॉनच्या क्षेत्रातून. तत्पूर्वी एक धाव येत असताना दुसरी धावसुद्धा परिपूर्ण केली जाते. हे तुमचं कॉलिंग आहे ना खेळपट्टीवर, ते खूप मायने राखतं. जिथे एक धाव असेल तिथे 2 धावा तुम्ही कन्वर्ट करता, याचाच अर्थ गोलंदाजावर दबाव आणण्याचा तुमचा प्रयत्न असतो आणि तेच मात्र यावेळेला केलं. धावांची गती फलकावर 42, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद जरूर मागितली होती. गॅटिंग मानकर त्या ठिकाणी पूर्णपणे विनवणी करत असताना अजित म्हात्रे यांना, कारण एक्सपिरियन्स आहे पंचांच्या भूमिकेत, अजित म्हात्रे मॅन फ्रॉम एक्सर बोरिवली चे पाहायला मिळत आहेत. यावेळेला थोडासा पिच झाला होता, निशांत ऑफस्टमच्या बाहेर थोडासा चेंडू पिच झाला आणि इम्पॅक्ट पाहिलं पंचांनी की मात्र यावेळेला चेंडू खूपच बाहेर निघणारा आहे आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला अपील फिटावून लावली. गुड डिसिजन बाय अजित म्हात्रे. धावसंख्या 42, 5 गडी बाद. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र थोडासा खोलवर चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेलाय. शैलू मात्र पुढे सरसावतोय, फेकी करतोय, तेवढ्याच तातडीने मात्र 2 धावा, एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय. अर्थातच तुमची रनिंग बिटवीन द विकेट सुपर पाहायला मिळतंय. 2 धावा येत असताना धावांची गती फलकावर 44. पहा निशांत, एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे, एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन झालंय, प्राणवायू झालंय आणि ते एक धावसाठी मात्र यावेळेला संघर्ष, स्ट्रगल करावं लागतंय. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे दात, पुन्हा एकदा थोडीशी मात्र आत्मविश्वासाची अपील नव्हती आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. कदाचित बेल्स उडली गेले मॉन्टी घोडेकर यावेळेला दर्शवत असताना, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल हिट विकेट स्वयंचित. फलंदाज मात्र निखिल पाटील यावेळेला स्वयंचित बाद झालाय. हिट विकेट, बॅक टू द डगआउट, गॉन. अखेरकार मात्र यावेळेला सातत्य राखणारा गोलंदाज गॅटिंग मानकरने खूप चांगल्या प्रकारचा हा चेंडू हाताळला. फलंदाज बाद होताना यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन निखिल पाटील. जबरदस्त कॅमेरा वर्क निलेश अरविंदकर आपल्याला पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स आपण पाहू शकतायत, ज्यांनी मात्र यावेळेला थोडंसं टेक्निशियन विजय भारद्वाजने दाखवलं की मात्र ज्यावेळेला खेळला स्लॉक स्वीपचा फटका होता परंतु कंट्रोल नव्हता बॅटवर आणि त्या कारणास्तव बॅट डायरेक्ट स्टंपला जाऊन आदळली आणि बिल्स यावेळेला मात्र विखुरल्या गेल्या. त्याकरता मात्र स्वयंचित बाद होताना आपण पाहू शकाल. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 5 आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 44, 6 गडी बाद. नवीन फलंदाज मिस्टर भूषण भोईर, एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, बॅटर म्हणून ओळखलं जातं. पाहायचं कशा पद्धतीने फलंदाजी करेल, त्याला सामोरे जाईल यावेळेला.
अप्रतिम सुपर लेंथ लाईन यासाठी ओळखला जातो. लेदर क्रिकेटचा क्लास या गोलंदाजाकडे आहे. या चेंडूचं विश्लेषण निशांत कसं करशील? तर नक्कीच अप्रतिम चेंडू टाकला होता. पडल्यानंतर अनपेक्षितपणे उचली देखील घेतली आहे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता हा फलंदाज आणि एक जबरदस्ती चेंडूची हाताळणी केली आहे या गोलंदाजानं. कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे तुम्ही जेव्हा षटकाचा पहिला चेंडू टाकत असताना अशा पद्धतीने चेंडू टाकला तर नक्की तुमचा आत्मविश्वास वाढत असतो येणाऱ्या चेंडूवर. आणि काय लाजवाब चेंडू टाकला गेला संजितच्या माध्यमातून. सुपर एक्सलंट डिलिव्हरी यावेळेला मी म्हणेन. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर जो बाउन्स मिळतो ना, नॅचरल बाउन्स असतो तो मात्र यावेळेला आपण पाहू शकतात. यावेळेला ऑन साईडला संदेश डाणेचा हा फटका पुलचा फटका होता, परंतु यावेळेला पुलच्या फटक्याने यावेळेला आपण पाहू शकाल सुरेख मनीष वैती कोणतीही चुकी करत नाहीये. डीप मिड विकेटला फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द पॅव्हिलियन संदेश डाणे गॉन. चव्वेचाळीस धावा 7 गडी बाद. स्ट्रगल करतायत मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो म्हणतात ना की संघर्ष तुम्हालाच करावा लागतो क्रिकेटच्या मैदानात, कारण लोक संघर्ष पाहत नाहीत तर रिझल्ट पाहतात, निकाल पाहतात. आणि यावेळेला काय जबरदस्त चेंडू होता. फलंदाज 44 7 गडी बाद. भूषण भोईर काय यावेळेला आक्रमकता सिद्ध करेल निशांत, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी अटॅक सुपर लाजवाब. तर नक्कीच इथे आक्रमक व्हावं लागेल भूषण भोईरला, कारण फक्त आणि फक्त या षटकातील आतापर्यंत मला वाटतं 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथे मात्र दोन्ही फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल. सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील आणि एक चांगला टोटल उभा राहावा लागेल. टीम एकविरा स्पोर्ट नायगावच्या विरोधात खेळत असताना RK स्पोर्ट दत्ताली सुचंद्र संघाला. चला, स्वयंभू पायगाव संघाचा कर्णधार आणि द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. यावेळेला भूषण हा हिटर बॅट्समन, चेंडूला मात्र यावेळेला जरूर खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल हवेच्या झोतावर. यस, बिग हिट, बिग ब्लास्ट, मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा. इथे जर पाहिलं तर प्रमोद सर हा चेंडू देखील अनपेक्षितपणे उचली घेणार होता, परंतु काय जबरदस्त फुलचा फटका पाहायला मिळालाय आणि चेंडूला अक्षरशः पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मी मगाशीच उल्लेख केला की या षटकामध्ये मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि भूषण भोईरच्या बॅटमधून तो फटका आलाय आणि कुठेतरी धावसंख्येला संजीवनी देणारा फटका आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावर. जबरदस्त. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामधला भूषण भोईर एक चेंडू 4 धावा त्या मला आठवत आहेत. जबरदस्त टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. धावांची गती जर आपण पाहिली, कमबॅक कसं करावं हे संजितने दाखवलं गेलं. धावसंख्या 50 रन्स कमसप आपण पाहू शकता. चेंडू फेकून झालेत. विजय कांबळे आम्हाला दर्शवतात की 4 चेंडूचा खेळ झालाय. जबरदस्त. जर आपण आराखडा पाहिला, जर विजय कांबळेचा एक स्कोरिंगची भूमिका पाहायला मिळते. वेगवेगळे कलम हिरव्या पेनाने आपण पाहू शकतात, ब्लॅक पेन, त्यानंतर ब्ल्यू पेन आपण पाहू शकतात, रेड पेनने मात्र यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त कॉलम आपल्याला पाहायला मिळतो. हॅट्स ऑफ विजय कांबळे. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सरळ चेंडू निघून जातोय शॉर्ट फाईन लेगला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. भूषण भोईर गॉन. गणेश कोळीला अखेरकार मात्र या वेळेला जरूर झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन. वेलकम बॅक. इस्माईल शेख मैदान जुचंद्रच्या या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध द ग्रेट मराठा चषक 2022 सुरू असलेला मात्र यावेळेला चुरशीचा सामना पाहायला मिळेल का? 50 धावा फलकावर असताना 8 गडी बाद झालेत. जर षटकार आला या वेळेला तर चेतन म्हात्रे यांना आपण पाहू शकतात तेजस उंडरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज ही ऊर्जा दिली जाते. हे चॅलेंज असेल चेतन म्हात्रेसाठी.
हलक्याच्या हाताने एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. शैलू मात्र पुढे सरसावतोय. मात्र तत्पूर्वी शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकाल. चेंडू ट्रॅव्हल होत असताना तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 52 धावा, 52 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 53 रन्स टू विन असतील. मात्र यावेळेला थोडीशी लो स्कोरिंग होईल की काय असं दृश्य पाहायला मिळालं. परंतु कधी कधी छोटं बॅटल हे क्रिकेटमध्ये मोठं बॅटल बनतं. टॉस बॉक्समध्ये आपण निशांत पाटील यांना पाहणार आहोत. तर प्रतिक्रिया जाणण्यासाठी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तत्पूर्वी आपण ॲनालिसिस जे हाफ मॅच समरी आपल्याला पाहायला मिळणार आहे ते मात्र आम्हाला विजय भारद्वाज दर्शवतील. हाफ मॅच समरी जर आपण पाहिली, आर के दत्ताळी एंटरप्राइजेस संघाने मात्र यावेळेला आर के एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाने चांगला खेळ केला. कैवल्याने 9 चेंडू 14 धावा, निखिल पाटीलने 8 चेंडू 12 धावा, समीर राऊतच्या बॅटमधून 4 चेंडू 9 धावा, दीपेश पाटील 7 चेंडू 8 धावा. गोलंदाजीमध्ये गॅटिंग मानकरने 11 धावा देऊन 4 गडी बाद केले. इनक्रेडिबल बॉलिंग पाहायला मिळाली. संजितने 22 धावा देऊन 3 गडी बाद केले. निमिष 7 धावा आणि विशाल कोळी 11 धावा. अशा प्रकारचा हाफ मॅच समरी. एकविरा नायगाव नीड 53 रन्स फ्रॉम 36 बॉल्स. या आपण थेट जाणार आहोत. मात्र प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये ज्या ठिकाणी निशांत पाटील असतील आणि दोन्ही संघाचे कर्णधार यावेळेला स्वयंभू पायगाव आणि द ग्रेट मराठा जुचंद्र, दोन्ही संघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळेल. या आपण जाऊया निशांत पाटील यांच्याकडे. थँक्यू. तर नक्कीच स्वयंभू पायगाव संघाचा कर्णधार आणि द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय द ग्रेट मराठा चषक, एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा या जुचंद्र परिसरामध्ये. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं आणि अतिथींचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आज सुरुवात झाली आहे. काय दिमागदार पद्धतीनं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला होता प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये. आणि अक्षरशः क्रीडा रसिकांना वेळ लावणारी क्रीडा स्पर्धा तब्बल 12 वर्षामध्ये पदार्पण करते आहे. एक जबरदस्त क्रिकेटचा सोहळा. तर नक्कीच या ठिकाणी द ग्रेट मराठा संघाचे कर्णधार या ठिकाणी आमच्यासोबत जॉईन झाले. तर स्वयंभू पायगाव संघाचा कर्णधार त्वरित आपण यायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जाईल. तर नक्कीच आदरणीय सन्मान्य सनी भोईर आपणास विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एकंदरीत एका बाजूला पाहिलं तर द ग्रेट मराठा जुचंद्र आणि स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये एक महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. एकंदरीत पाहिलं तर क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो आपण पाहतोय. नक्कीच आदरणीय सन्मान्य सनी भोईर अतिथी आमचे टॉस बॉक्समध्ये दाखल झालेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच स्वयंभू पायगाव संघाचा कर्णधार राकेश दादा या आपण पटकन या, कारण या ठिकाणी टॉस केलं जाईल. एकंदरीत एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. तर नक्कीच या ठिकाणी स्वयंभू पायगाव संघाचे कर्णधार राकेश दादा या ठिकाणी आलेत आणि द ग्रेट मराठा संघाचे कर्णधार प्रणय या ठिकाणी आहेत. एकंदरीत पाहिलं तर सनी भोईर आमचे या ठिकाणी जर पाहिलं तर अतिथी आहेत. तर नक्कीच टॉस जर पाहिला तर आपण एका बाजूला द ग्रेट मराठा फाउंडेशन ज्याच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर एका बाजूला पाहिलं तर द ग्रेट मराठा परिवार. तर आम्ही जेव्हा कॉईन स्पिन करू तेव्हा आपण कॉल करायचा आहे. तर मी हा कॉईन सनीजी भोईर यांच्या हाती मी सुपूर्द करतोय. तर नक्कीच टॉस जिंकलाय या ठिकाणी द ग्रेट मराठा संघानं. तर नक्कीच मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नक्कीच प्रणय आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? हितेश, टॉस जिंकले निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. तर क्षेत्ररक्षण करत असताना स्वयंभू पायगाव संघाला किती धावापर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न असेल या मैदानावर? 50च्या आतमध्ये. तर नक्कीच एकंदरीत पाहिलं तर तुम्ही देखील आयोजक आहेत, परंतु आयोजक आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर एकंदरीत या मैदानावर तुम्ही कशा प्रकारे खेळणार आणि तुमचं स्वतःचं आयोजन आहे, तर काय म्हणाल या खेळाविषयी आणि एकंदरीत तुमच्याच आयोजनाविषयी? आमचं आयोजन गावात अख्खा एक नंबरच असतं, समजलं का? असं. तर नक्कीच हे होते आमचे हितेश. आता खूप चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आमच्यापर्यंत. तर नक्कीच आमच्यासोबत जोडले राकेश दादा. आपण टॉस हारलात, यावेळेस आपल्याला फलंदाजी करायची आहे. मागच्या मॅचमध्ये देखील आपण फलंदाजी केली होती, परंतु कुठेतरी संघ मागे राहिला होता. या मॅचमध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न असेल द ग्रेट मराठा जुचंद्र या संघासमोर? नक्कीच 80+ जाण्याचा प्रयत्न करू. मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर जितू गवली व्यतिरिक्त इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करता नाही आली. तर या मॅचमध्ये कोणत्या फलंदाजावर जास्त भरोसा असेल?
मोस्टली तेच असेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आम्ही चांगला खेळ केला होता, 40च्या आसपास धावा केल्या होत्या. नंतरच्या 3 षटकामध्ये आमच्या धावा नाही आल्या आणि तोच प्रेशर राहिला आमच्या बॉलिंगच्या वेळेला की आपल्या धावा थोड्याशा कमी पडल्या आणि त्यामुळे थोडंसं कुठेतरी आम्ही बॅकफुटला गेलो. तर नक्कीच खूप महत्त्वपूर्ण मॅच असेल. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. तर टॉस जिंकल्या या ठिकाणी द ग्रेट मराठा जुचंद्र संघानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि तो स्वयंभू पायगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केला आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स प्रमोद सर. थँक्यू व्हेरी मच निशांत पाटील. तर या आपण पहिल्या 3 षटकांसाठी ऐकूया निशांत पाटील यांना एक सुंदर आवाजात पैसा पाय. तर नक्कीच 53 धावांचं आव्हान या मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवर चेतन म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर असेल फलंदाज. एकंदरीत पाहिलं तर रुपेश कोहली इथे देखील खोलवा टप्प्यात चेंडू होता. यावेळेस मध्ये ऑफ साईडला केले तर कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षकात चेंडू अडवला गेला आहे. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. सुरुवातीचे 2 चेंडू पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीने टाकले चेतन म्हात्रेनं प्रभावित केलं आहे. कारण चेतन म्हात्रे त्यासाठी ओळखला जातो. सातत्यानं चांगली गोलंदाजी करणे ही त्याची ओळख आहे चेतन म्हात्रेची. नक्कीच या ठिकाणी आमचे मनीष पाटील सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर पुन्हा एकदा चेतन म्हात्रे आतापर्यंत जर पाहिलं तर 53 धावांचं आव्हान ठेवलं आहे या मॅचमध्ये. एकविरा स्पोर्ट नायगाव संघासमोर आर के दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघानं. तर नक्कीच या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बदल होते. आमचे मनीष पाटील सर या ठिकाणी दाखल होतात. थँक्यू निशांतजी पाटील, थँक्यू प्रमोदजी शेडगे. एकविरा नायगाव आणि आर के दत्ताळी दरम्यान हा आजच्या दिवसात 3रा सामना रंगत आहे. टार्गेट दिलं होतं 53चं आणि आता त्या टार्गेटचा पाठलाग करत धावा लावल्या 2. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल रुपेश. अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करायचं होतं. वाईड लाईन बॉल ओलांडतोय पंचांच्या वतीने. वाईड बॉलची खूण. बॉलर चेतन म्हात्रे अनुभवाने परिपूर्ण असा गोलंदाज आहे आणि जेव्हा अशा टार्गेट असते तेव्हा त्याची प्रतिभा नेहमीच आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पाहूया ती प्रतिभा आजच्या घडीला आर के दत्ताळी संघासाठी उपयोगी ठरते का. ओव्हर द विकेट फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मिडॉनला आहे. फंबल. भूषण त्या ठिकाणी. एक धाव महत्त्वाची आहे. या गोष्टीला डावलून चालणार नाही कारण टार्गेट तितकंसं मोठं नाही आहे. जर आपण 6 षटकांचा विचार केला तर 53 धावा निमुळती अशी धावसंख्या आहे आणि त्याचमुळे त्या धावसंख्येला डिफेंड करताना खूप कमी चुका तुम्हाला कराव्या लागतील. वाईड बॉल नो बॉल्सला तुम्हाला टाळावं लागेल. नियंत्रण ठेवावं लागेल. विकेटचा शोध घ्यावा लागेल. या गोष्टी सांगाव्या नकोत कारण सर्व गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत. 4 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल अमरसाठी. फुलरलेनचा बॉल अगदी शरीरावर आदळल्या. स्टम्प्स क्लोज झाल्या होत्या. शरीरवेदी यष्टीवेदी बॉल पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. बसतोय पहिला हादरा एकविरा नायगावला. HM म्युझिक आपण रिप्ले पाहूया या ठिकाणी की अमर कोळी कशा पद्धतीने पायचीच्या स्वरूपात बाद झाले. स्टान्स तर चांगला होता आणि स्टान्स चांगला असताना मात्र कुठेतरी शफल होऊन स्टम्प्सला अक्षरशः बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो आणि त्यानंतर मात्र पुढच्या पायावर हा बॉल आदळलाय. अगदी यष्टीवेदी बॉल पायचीच्या स्वरूपात अमर कोळी बाद आणि अमरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन होतोय गॅटिंग मानकर. ज्या फलंदाजाने गेल्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता, धावांचा रतीब घातला होता, तो आता मात्र पुन्हा एकदा आपल्या संघासाठी धावून आलेला आहे. फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड असं नेहमीच संबोधलं जाते आणि या ठिकाणी गॅटिंग मानकरने पहिल्या सामन्यामध्ये ते त्याची खेळी आपल्या संघासाठी पेश केली होती आणि पुन्हा एकदा या मोक्याच्या क्षणाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी पुन्हा एकदा तो सज्ज झालेला आहे. पण अजूनही आव्हान आहे कोणाचं तर आर के दत्ताळीचं, ज्यांचं हे घरचं मैदान आहे आणि खरं तर जुचंद्र परिसरामध्ये आपण खेळत असताना तो एक दबदबा आर के दत्ताळीने नेहमीच ठेवलेला असतो प्रत्येक स्पर्धी संघावर, असं आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. त्यातल्या त्यात आता गोलंदाजी मार्कवर कैवल्य पाटील बंधू, ज्याने पालघर नाही, ठाणा नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही तर भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा
आपला खेळ दाखवलेला आहे. स्वतःला सिद्ध करताना जगाने त्याला प्रसिद्ध केलेला आहे. आता पाहूया रुपेश वर्सेस कैवल्य हा कॉन्टेस्ट कसा रंगला जातोय. धावसंख्या 4 आहे. जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 30. जुचंद्र रेल्वे स्टेशन एंडने कैवल्य तयार. स्ट्रोकसाठी जागा म्हणून बॅकफुट जाऊन बॉलला कट केलाय. बॉल जाईल पॉइंट सीमा रेषेच्या पार. 4 धावांसाठी चौकार. कोहली एक अटॅकिंग बॅटर आहे आणि रुपेश कोहलीने देखील खूप मोठा इतिहास रचवलेला आहे एकविरा नायगावसाठी. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय की कैवल्यचा खूप चांगला कमबॅक, कारण बोटांची जादू पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बॉल आपण पाहू शकतोय गुडलेला पीच झाला. हलकासा आउट कटर आणि आउटसाइड एज घेऊन सेकंड अटेम्प्टमध्ये बंधूने तो कॅच कलेक्ट केला आहे. 2 गडी बाद 8 धावा. थँक्यू डीजे. तर नक्कीच खूप चांगला चेंडू टाकलाय. एकंदरीत पाहिलं तर खूप चांगली सुरुवात झाली. आता मात्र या मॅचमध्ये RK दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची सुरुवातीच्या षटकामध्ये की प्रभावित केलं होतं गोलंदाज. याही षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी सुरुवात होती. चौकार लागला, लगेचच मात्र विकेटला घेतलाय या ठिकाणी गोलंदाज. एकंदरीत पाहिलं तर कैवल्यनं हा सामना नक्कीच रंगतदार होईल. कैवल्य विशालसाठी ड्राईव्ह करायचा होता. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दरम्यान एक धाव तर पूर्ण केली जाईल. दुसरा प्रयत्न पूर्ण करेल की काय, पण तर नाही. यस, डेफिनेटली 2 धावा या पूर्ण होत आहेत. त्या ठिकाणी हितेंद्र भोईर आय थिंक. यस, हितेंद्र भोईर त्या ठिकाणी थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळालेला आहे. तर महत्त्वाचं आहे तुमचं नाव तुम्ही कमवलेलं आहे. नाव कमवल्यानंतर ते नाव टिकवणं देखील गरजेचं आहे. आणि ही जी स्पर्धा आहे प्रत्येकाच्या आयुष्यातली एक सुवर्ण अक्षर लिहिणारी ही स्पर्धा आहे. धावसंख्यावर आपण नजर टाकूया. धावसंख्या 10 झाले. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज अजूनही आहे. RK दत्ताची टीम एक संघर्षमय प्रवास करताना पाहायला मिळते. कैवल्य ओव्हर द विकेट. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला लॉफ्ट केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. वेगाने लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल, पण बॉल त्याला हुलकावणी देऊन सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांसाठी चौकार. यस, चौकार येत आहेत. खूप वेगळं पण या षटकामध्ये पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या बॉलवर 4 आल्या, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली, तिसऱ्या बॉलवर 2 आल्या, चौथ्या बॉलवर चौकार. म्हणजे थोडासा खर्चीला आणि चर्चीला कैवल्य पाटील सिद्ध होतोय. पुन्हा एकदा आउटकटर. ही तर खासियत आहे कैवल्याची. विथ द पेस आउटकटर बॉल ही खासियत आहे. स्टॉक बॉल आहे त्याचा आणि चांगल्या पद्धतीने त्याने याची हाताळणी देखील केली. उजव्या यष्टीच्या बाहेर गुडलेतला पिच करून बॉलला वेगाने बाहेरच्या दिशेने तटवणं ही तर किमया आहे, जादूगरी आहे कैवल्य पाटीलची. 5वा बॉल डॉट. धावसंख्या 14.
अहो, 3 स्टम्प्स ओपन केल्या होत्या, यष्टीमध्ये बॉल हाताळला गेला त्रिफळाच्या स्वरूपात. विशाल कोळी बॅक टू पॅव्हेलियन. विशालचं थांबणं करायचं होतं. विशाल कॅप्टन आहे, अनुभवी फलंदाज राहिलेला आहे, पण अशी चूक तुम्ही करू शकत नाही. कैवल्याला तुम्ही 3 स्टम्प्स ओपन ठेवू शकत नाही. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता, पूर्णपणे 3 स्टम्प्स ओपन होत्या. तर नक्कीच वेग भन्नाट आहे कैवल्यकडे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी चेंडू टाकलाय. आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज बाद झालाय, खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय जुचंद्र संघानं. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 4 धावा आणि याही षटकामध्ये 10 धावा आलं जरूर. एक्झॅक्टली. बघा, यस, पाणी पाठवून देऊ का? अंपायरसाठी पाण्याची व्यवस्था करावी प्लीज. उष्णता 42 डिग्री. अच्युत भोईर, आपण यायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. मिस्टर अच्युत भोईर, आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. आणि मिस्टर नितीन पाटील, माझा आवाज ऐकत असाल तर आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. 2 षटकांची समाप्ती होते. एकविरा नायगाव टीमची धावसंख्या 3 गडी बाद 14 झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. षटकं शिल्लक असतील 4. स्टेबल सामना आहे. समसमान अवस्थेमध्ये हा सामना रंगतोय आणि दोन्ही संघाचे संघर्षमय प्रयत्न तुम्हाला सर्वांना पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच मॅच नक्कीच रंगात येईल, कारण एका बाजूला पाहिलं तर आर के दत्ताली स्पोर्ट जुचंद्र मात्र जिद्दी क्रिकेट आणि संघर्ष क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो आणि तो संघर्ष मैदानामध्ये दाखवतोय. कारण पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि याही षटकामध्ये 10 धावा खर्च झालेत, परंतु 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केलेत. मनीष सर, कौतुक करावं लागेल कैवल्याचं. अजूनपर्यंत गॅटिंगला संधी मिळाली नाही आहे आणि त्याचमुळे धावसंख्या संकुचित आहे असं आपण म्हणू शकतोय. आणि जे फलंदाज यूज झालेले आहेत, रुपेश कोळी बाद झालेत 6 धावा करून, त्यानंतर अमर 1 धाव करून बाद झाला आणि विशाल कोळीने एक आशेचा किरण दाखवला होता की आम्ही देखील वेगाने धावफलकाचा पाठलाग करू शकू, पण तो देखील 6 धावांवर बाद झालेला आहे. पण गॅटिंग अजूनही खेळपट्टीवर आहे, त्याला संधी मिळाली नाही आहे. पण गॅटिंगची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज एक्सपिरियन्स्ड कंपेनर मिस्टर शैलेंद्र घोडेकर तुम्हाला आता नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या एकविरा नायगावची 14. आता बॅटिंग पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं तर कैवल्य क्षेत्ररक्षकांचं नियंत्रण आपल्याकडे ठेवतोय आणि त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सेट केलं जाते. महत्त्वाचं आहे, तुमच्या संघामध्ये जेव्हा अनुभवी खेळाडू असतो त्या अनुभवाचा वापर करणं गरजेचं आहे. 24 बॉल्समध्ये 39 धावांची गरज असेल विजयासाठी. बघा, जर स्कोर्स लेवल झाले तर विकेट्स फॅक्टरच्या आधारावर निर्णय देण्यात येईल. विकेट्स सुद्धा सेम असतील तर टॉसवर निर्णय देण्यात येईल. ही सूचना येणाऱ्या प्रत्येक संघांसाठी असेल. पूर्ण स्पर्धेमध्ये ह्याच नियमाचा वापर केला जाईल. आणि ऑन साईडला कंट्रोल नव्हता या स्ट्रोकमध्ये. फुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉल जाईल वाईडिश मिड विकेट रिजनमध्ये. डीप मधून क्षेत्राच्या पुढे पर्यंत 1 धाव मिळते. एकादवीची वाढ, धावसंख्या 15. तर नक्कीच चांगला चेंडू टाकला होता, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने फटका खेळला होता. 1 धाव कंप्लीट केली या फलंदाजानं. चांगला कंट्रोल शॉट्स होता आणि एक चांगल्या पद्धतीने धाव कंप्लीट केली आहे या चेंडूवरच. मॅच रंगात आली आहे, कारण एकंदरीत पाहिलं तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ देखील शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणारा संघ आहे, कारण कधी मॅच सोडत नाही आहे आणि सातत्यानं ते संघर्ष करत असतात मैदानाच्या आतमध्ये. कोणीच सामना सोडू नये असं मला वाटते. जेव्हा तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळत असता तर पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी या 2 गोष्टी नेहमीच तुमच्याकडे येत असतात. तर येस, डेफिनेटली निगेटिव्हिटी तर येतेच जेव्हा तुमचा संघ थोडासा पराभवाच्या छायेत असतो. पण अशा वेळेला मात्र तुम्हाला तुमचं नियंत्रण मनावरचं ठेवून आपल्या संघासाठी खेळ करायचा असतो. धावसंख्या 15. चेतन, अरे पुन्हा एकदा सिग्नेचर स्ट्रोक्स प्लेड बाय शैलेंद्र घोडेकर. बॉल जाते सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार द ग्रेट मराठा षटकार. तो आउट ऑफ रेंज करत असतो. पुन्हा एकदा ऑन साइडला स्लॉक स्वीप, 1 बाउन्स घेऊन बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार.
इम्प्रोव्हायझेशन खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी इम्प्रोव्हाइज्ड फटका पाहायला मिळाला शैलेंद्र घोडेकरचा. कारण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तिन्ही स्टम्प्स ओपन ठेवल्या होत्या आणि ही रिस्क घेतली गेली. पण कधी कधी म्हणतात ना की रिस्क है तो इश्क है. या ठिकाणी ती रिस्क फायद्याची ठरली. 4 धावांची वाढ, धावसंख्या 25 झाले. ओव्हर द विकेट. लोअर फुलरचा बॉल होता. बॉटमॅनच्या साहाय्याने बॉलला टर्न केलंय काऊ कॉर्नर एरियामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने येतो. क्या बात आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे पातीचं. आणि नेहमीचं आहे हितेंद्र यांचं. तो त्याचा आवडता झोन आहे जो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो. काऊ कॉर्नर रेंजमध्ये तो नेहमीच क्षेत्ररक्षण करत असतो. निखिल पाटील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर समीर राऊत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डावीकडे. दत्ताळी संघ, यस नक्कीच निशांत पाटील यांनी उल्लेख केला की कधी हार न मानणारा संघ आहे आणि हार कोणी मानू देखील नाही असं माझं नेहमीच सांगणं असतं प्रत्येक संघाला. धावसंख्या 26 झाली आहे. पुन्हा एकदा आता पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय राऊंड विकेट बॅटिंगसाठी. चांगला बॉल. या ठिकाणी अपील तर केली गेली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत जितेश आहे. लेग बायची एक धाव धावफलकात ऍड केली जाईल. धावसंख्या जाते ते म्हणजेच 27 या आकड्यावर. अजूनही चित्र स्पष्ट नाही आहे की सामना जिंकेल कोण, दत्ताळी की नायगाव. कारण दोन्ही संघ एकमेकांना जाणून आहेत. 19 बॉल्समध्ये 26 धावांची गरज आहे. अजूनही रन अँड बॉलमध्ये 7चा फरक आहे. तो वाढवण्याचा प्रयत्न करेल दत्ताळी हा संघ आणि कमी करण्याचा प्रयत्न करेल एकविरा नायगाव संघ. प्रयत्न कोणाचे यशस्वी होत आहेत ते पाहूया. शेवटचा बॉल चेतनचा. हवेत आहे बॉल, हवेत आहे बॉल, हवेत आहे बॉल. लॉंग बॉल मध्ये निखिल पाटील आहे आणि चूक कशी करेल निखिल पाटील. झेलचीच्या स्वरूपात शैलेंद्र घोडेकर बॅक टू पॅव्हिलियन. एक षटकार, एक चौकार, 4 बॉल्समध्ये 11 धावा बनवल्या शैलेंद्र घोडेकरने आणि कुठेतरी दबावाला नियंत्रण देण्याचं काम शैलेंद्र घोडेकरने केलंय. आणि आता पाहूया यापुढील फलंदाज कोण असेल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आम्हाला ज्या मान्यवरांनी सहकार्य केले त्या मान्यवरांची नावं तुम्हापर्यंत पोहोचवणं आमचं नैतिक कर्तव्य आहे. माननीय श्रीयुत नंदकुमार भोईर नंदू आणि माननीय श्रीयुत नितीन पाटील यांच्या वतीने आम्हाला सर्व ट्रॉफीज उपलब्ध झालेल्या आहेत. माननीय श्रीयुत चेतन केदारनाथ पाटील प्रोप्रायटर केदारनाथ एंटरप्राइजेस यांच्या वतीने आम्हाला सर्व सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत. मिस्टर कलीम शेख गोल्डन होम डेव्हलपर्सचे मालक आहेत. त्यांच्या वतीने आम्हाला मोटरसायकल उपलब्ध झालेली आहे. माननीय श्रीयुत मोहन रवींद्र पाटील यांच्या वतीने आम्हाला LCG TV उपलब्ध झालेले आहे. माननीय श्रीयुत भावेश पुणेकर यांनी मोहनदादांच्या आधारित गाणं बनवलेलं आहे. माननीय श्रीयुत नितीन म्हात्रे व गोपाळ भाऊ यांच्या वतीने आम्हाला सर्व बॉल्स उपलब्ध झालेत. गुप्ता सायकल स्टोअर चे प्रोप्रायटर योगेश गुप्ता यांच्या वतीने आम्हाला सायकल उपलब्ध झालेली आहे. माननीय श्रीयुत प्रवीण भगत पोमण यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. माननीय श्रीयुत भूषण पडवळे आणि माननीय श्रीयुत मिथुन पाटील यांच्या वतीने सामनावीच्या ट्रॉफीज आणि फ्रूट बास्केट आम्हाला उपलब्ध झालेले आहे. माननीय श्रीयुत मोहन रवींद्र पाटील यांच्या वतीने सामनावीरासाठी घड्याळ आणि गॉगल्स उपलब्ध झालेले आहेत. त्यानंतर टॉस जो कर्णधार जिंकतोय कलिंगड उपलब्ध करून दिले माननीय श्रीयुत नंदकुमार भोईर यांनी आणि कोल्ड ड्रिंक उपलब्ध करून दिले माननीय श्रीयुत नितीन पाटील यांनी. या सर्व आमच्या दात्यांचं आणि आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. एक एक गोष्ट महत्त्वाची आहे, अधोरेखित करण्यासारखी आहे. कारण मदतीचा हात या सर्व मान्यवरांनी दिलेला आहे. त्यांचा मनपूर्वक आभार. 27 धावा, 4 गडी बाद, एकविरा नायगाव, 3 षटकां समाप्ती आणि आता 3 षटकामध्ये गरज आहे. द सिनेमॅटिक पिक्चरच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल 18 बॉल्समध्ये 26 धावांची गरज. आणि आमचे हेमंतदा वर्तक हे देखील एक आमचे मार्गदर्शक राहिलेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ते देखील चेक करतात एकूण छोट्या मोठ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण जेव्हा थेट प्रक्षेपणाचा उल्लेख येतो द सिनेमॅटिक पिक्चरच्या माध्यमातून नेहमीच या परिसरामध्ये नाही तर या परिसराच्या बाहेर जाऊन देखील काम केलं गेलेलं आहे. पूर्ण द ग्रेट मराठाची टीम वाईल्ड कार्ड एंट्री झालेली त्यांची. त्यांना देखील मनपूर्वक शुभेच्छा. खेळणार आहेत स्वयंभू पायगाव या संघासोबत. भगवमय वातावरण या मैदानात पाहायला मिळते. मोहनदादाचं भगव्या रंगावर विशेष प्रेम आहे. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील 12 वर्षांपासून ही परंपरा जोपासतायत. क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक गावाला एकत्र आणण्याचं काम त्यांनी नेहमीच केलेलं आहे. पण यानंतर द ग्रेट मराठा परिवार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने इतर खेळाडूंना देखील प्राधान्य मिळेल. क्या बात आहे. सरप्राईज डिलिव्हरी हितेंद्र भोईर ॲट हिज बेस्ट.
पहिला बॉल काय जबरदस्त हाताळलाय. डावखुरा गोलंदाज आहे. स्ट्राईकवर असलेला फलंदाज सनी एक जबरदस्त मिडल ऑर्डर बॅटर आहे. सनील बोकाळे शरीरयष्टी धडधाकड. स्ट्रोक सिलेक्शन देखील तितकंच लाजवाब सनीलचं राहिलंय. पण हा पहिला बॉल नावावर केला आहे हितेंद्र भोईरने. गरज आहे आता 17 बॉल्समध्ये 26 धावांची. चित्र अजूनही स्पष्ट नाही आहे. सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकलेला आहे हे अजूनही कोणी सांगू शकत नाही आहे. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतो हितेंद्र भोईर सनीलसाठी. 30 इयर सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक. फ्लिक करायचा होता. लिडिंग एज घेऊन बॉल जाईल पॉइंट रिजनमध्ये. त्या ठिकाणी पायाच्या सहाय्याने भूषण बॉल अडवतोय. एका धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 28 वर. मनोज घोडेकर आणि अजित म्हात्रे हे 2 पंच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचं निरीक्षण परीक्षण करताना पाहायला मिळत आहेत. अनुभवाने परिपूर्ण असे पंच या द ग्रेट मराठा चषक 2022 मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. महत्त्वाचं आहे कारण जसं सकाळी आपण प्रमोद सरांनी उल्लेख केला की खूप कमी वेळ मिळत असतो पंचांना निर्णय देण्यासाठी. तुम्ही आम्ही सॉरी बोलून चालून जाते पण पंचांनी सॉरी बोलून चालत नाही आणि त्याचमुळे त्यांचा देखील रिस्पेक्ट करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कधी कधी खेळाडू खूप जास्त आक्रमक होत असतात अपील करताना, पण कधी तुम्ही त्यांच्या जागेवर राहून बघा तणाव आणि जबाबदारी काय असते ते तुम्हाला कळेल. आणि आमच्या धावसंख्येला लेखकाला देखील डावलून चालणार नाही. मिस्टर विजय कांबळी जबरदस्त त्यांचं देखील धावसंख्या लेखन या परिसरामध्ये राहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा असतात तर विजय कांबळे यांना नेहमीच आयोजकांच्या वतीने पसंती दिली जाते. HM म्युझिक आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत. खरं तर आमचा आवाज इतका गोड नाही आहे, फिल्टर करतात आणि तो आवाज प्रेक्षकांपर्यंत HM म्युझिकचे आमचे डिस्क जॉकी ऑपरेटर पोहोचवत आहेत. TCP लाईव्हचे सर्व मेंबर्स. एक जबरदस्त टीम बॉन्डिंग TCP लाईव्हची. फुलटॉस बॉल आहे. लॉफ्ट केलाय. लांगाला क्षेत्ररक्षक आहे समीर. कॅच कलेक्ट केला जातो आणि अशा पद्धतीने धक्का बसतोय. एक विरा नायगावला 5वा. स्वभाव आज समाज कार्यात दादाच हायलय नाव. ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद. ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद. ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच. खूप वेळापासून बघायची भूमिका घेत होता गॅटिंग मानकर आणि त्यानंतर मात्र ते फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालं. या स्ट्रोकमध्ये तितकासा फोर्स त्याने लावला नाही. हवेची साथ त्याच्या सोबत होती महेंद्रजी, पण मात्र त्या साथीचा उपयोग गॅटिंगला उचलता आला नाहीये. प्रचंड हवा तुम्हाला पाहायला मिळते. डावखुरा फलंदाजासाठी पोषक आहे. आमच्या VIP डाईसच्या डावीकडून उजवीकडे हवेचा प्रवाह आहे आणि त्याचमुळे त्या ॲडव्हान्टेजचा फायदा उचलता आला नाहीये. धक्का बसतोय 5वा. धावसंख्या 28 असताना 15 बॉल्समध्ये 25 धावांची गरज. पहिला विकेट डाऊन झाला होता तो म्हणजेच 4 धावा असताना. दुसरा विकेट 8 धावा असताना. तिसरा विकेट डाऊन झालाय 14 धावा असताना. चौथा विकेट डाऊन झालाय 27 धावा असताना आणि 5वा विकेट डाऊन झालाय 28 धावा असताना. खूप चांगला संघर्षमय प्रवास या ठिकाणी दोन्ही संघाचा राहिला आहे. यावेळेस पुश करायचा होता. बॉल जाईल कव्हर पॉईंटला. एक धाव मिळेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे संदेश धणे. एका धावेची वाढ. धावसंख्या जाते ती म्हणजेच 29 या आकड्यावर. हा सामना प्रथम जशी मी लंच ब्रेक लावतो मला असं वाटलं की लगेच संपेल की काय. एकविरा नायगाव संघ 4 ते 5 षटकामध्ये फिनिश करेल की काय पण मात्र आता चोख प्रत्युत्तर RK दत्ताळीचं. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयास. बॉल जाईल डीप मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक समीर आहे. समीरने कलेक्ट केला. थ्रो केलाय. धावची संधी आहे. जितेश. कलेक्शन होणं गरजेचं होतं. चांगला कॉन्टेस्ट आहे. काय संघर्ष या दोन्ही संघाचा पाहायला मिळते. धावसंख्या 31 झाले. प्रत्येक पावली मात्र तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल, पण त्या अडचणींना सामोरं जाऊन मात्र तुम्ही जर विजय नोंदवला तर हा विजय मात्र चिरकाल तुमच्या लक्षात राहील. कारण हा कॉन्टेस्ट आता अस्तित्वाची लढाई म्हणून आपण या कॉन्टेस्टला म्हणू शकतोय. 13 बॉल्स 22ची गरज. पुन्हा एकदा बॉलला बॉटमच्या साह्याने मनगटी फटक्याच्या साह्याने टर्न करायचा प्रयत्न. जितेश वेगाने बॉलवर सरसावतोय.
शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये जाऊन तो बॉल अडवतोय. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 32 धावा एकविरा नायगाव आणि जिंकण्यासाठी 12 बॉल्स 21 धावांची गरज. 12 बॉल्स 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. कोहिनूर हिरावानी दादाचा स्वभाव आज समाज कार्यात दादाच हायलय नाव. त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद. त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद. त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद. त्याच्या नावात आहे ओ आग. मोहन पाटील आहेच खास. खरंच मोठ्या दिलाचा, मोठ्या मनाचा, सर्वांसाठी धावून येणारा राजा माणूस म्हणजेच सन्माननीय मोहन रवींद्र पाटील. स्टेजवर भावेश आहे. भावेश पाटील ज्याची खेळी मी पायीच्या मैदानावर पाहिली होती. 12 बॉल 21ची गरज आहे. भावेश पाटील तीच फलंदाजी आज पाहायला मिळेल का? स्वप्नील मुकादम आहेत, रवी वाघमारे तुम्हाला पाहायला मिळतील द ग्रेट मराठामध्ये. तेजस उंद्रे आहेत. अजून कोण आहे? सर्व मितेश देखील आहे. मितेश बैराय. भावेश पुणेकर चेहऱ्यावर हात ठेवलाय ते देखील पाहायला मिळेल. क्रिसली आणि प्रणय अट्टापट्टू. येस, ही टीम तुम्हाला द ग्रेट मराठीची पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळणार आहे. वाईल्ड कार्ड एंट्री, लेट पण थ्रेट. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा, वेळ घेऊ नका. या ओव्हर ब्रेकमध्ये आम्ही इतर चर्चा करत असतो पण मात्र ते मनोरंजन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कैवल्य, येस गुड चॉईस. चांगला बॉलर कैवल्यला योग्य त्या वेळी यूज केला गेलेला आहे. 12 बॉल्समध्ये 21 धावांची गरज असताना स्ट्राईकवर बॅटर असेल निमेश सांदणे, नॉन स्ट्राईकला असेल सनील बोकाळे. मिडल ऑर्डर बॅटर एकविरा नायगावसाठी धावांचा पाठलाग करणार आहेत. पाहूया पहिल्या बॉलवर काय पाहायला मिळेल. कैवल्य ओव्हर द विकेट. स्वीप करायचा प्रयास. बॉल तर जातोय बॅकवर्ड पॉइंटला, शरीरावर आदळून तो बॉल जातोय. काय वेग होता या बॉलमध्ये. फुललेंचा बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयास झालाय. शरीरावर बॉल आदळून बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये जातोय. त्या ठिकाणी एक धाव लेग बायची ऍड केली जाईल. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते. ते म्हणजेच ते होतीच या आकड्यावर. कैवल्यने मात्र या षटकाची सुरुवात तिखट केली आहे असं म्हणण्यास हरकत नाही आहे. पण निमेशचा पवित्र देखील चांगला होता पॅडल स्वीप करण्याचा. कारण पाहिलं तर क्षेत्ररक्षक नव्हता. आपण पाहिलं तर दूर दूरपर्यंत स्क्वेअर लेग आणि त्यानंतर फाईन लेगपर्यंत क्षेत्ररक्षक नाही आहे. यावेळेस लिडिंग आहे. क्षेत्ररक्षकाने हवेत सूर घेतलाय पण कॅच तर कॅरी झाला नाहीये. एक धाव मिळेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे दीपेश. दीपेश यांच्या शरीरयष्टीकडे पाहून वाटत नाही की दीपेश आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका. येस, त्याच्या हाताला दुखापत झाले आणि ते दिसते. आणि दीपेश झुंजारू खेळाडू आहे. एक कॅप्टन म्हणून तो उदयास आला या सीझनमध्ये आणि दीपेश दुखापतग्रस्त असल्याकारणे त्या जागेवर आहे. पुन्हा एकदा बॅटचं कनेक्शन झालंय का? यस, बॉल इनसाइड एज घेऊन जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एक धाव मिळते. कैवल्यला का बोलावण्यात आलं या षटकामध्ये? तर कमीत कमी धावा खर्च करून शेवटच्या षटकामध्ये जास्त धावांचं टार्गेट सेट करावं याच उद्देशाने कर्णधाराने कैवल्यला बोलावण्यात आलं होतं. आणि आतापर्यंत कैवल्यने 3 बॉल्समध्ये 2 धावा खर्च केल्यात. एक धाव ही लेग बायची आहे. धावसंख्या 35, 5 गडी बाद. हवेत आहे बॉल. लॉंग ऑफ क्लिअर होईल का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो. पंकज जबरदस्त कॅच कलेक्ट करतोय. सनील बोकाळे बॅक टू पॅव्हेलियन. सहा गडी बाद 35 धावा. आणि जसा योग्य त्या वेळी कैवल्य आलाय बॉलिंग करण्यासाठी तसाच योग्य त्या वेळी गणेश कोळी मैदानाच्या आतमध्ये आलेल्या लेफ्ट हँडेड स्ट्रॉंग बॅटर विथ स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज. आता पाहूया हे कॉन्टेस्ट चरण सीमेला पोहोचते आणि पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अशी मॅच खरंच ही यशाची पोचपावती आहे. द ग्रेट मराठा परिवार स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित द ग्रेट मराठा चषक 2022ची. आता इक्वेशन आहे 8 बॉल्समध्ये 18 धावांची गरज आहे. पूर्णपणे आता सामना झुकवण्याचा प्रयत्न आपल्या दिशेने कैवल्य पाटील याचा राहिलेला आहे. एक मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ट्विस्ट आणेल. स्ट्राईकवर असेल निमेश. पुन्हा एकदा स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप पुढे येतो. त्या ठिकाणी पूर्ण शरीर झोकलंय.
हा बॉल अडवण्यासाठी दरम्यान 2 धावा तर रोखू शकत नाही. 2 धावांची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. बॉल अडला गेला पाहिजे. शरीराच्या कुठल्याही अवयवाचा वापर करा, पण बॉल अडला गेला पाहिजे. आणि तीच मनीषा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळालेली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कल्पेशने हा बॉल अडवला. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशा 2 धावा बसवलेल्या आहेत. जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय. आणि मला असं वाटतं की हा शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना जाईल. कैवल्य ओव्हर द विकेट. फुललेंचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, मैदानाला गुदगुल्या करत बॉल जाईल. काउकॉन रेजमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे निखिल पाटील. क्या बात आहे, चांगला कॅरी केला होता. थ्रो देखील तितक्याच वेगाने करणं गरजेचं. थ्रो थोडासा वाईड राहिलाय, त्याचमुळे मात्र 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकवीर नायगाव टीमची धावसंख्या झाली 6 गडी बाद 39 आणि जिंकण्यासाठी 6 बॉल्स 14 धावांची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक. आता गेलो लगेच आलो. आहे तो मतवाला लाखात एक नेताला भला, लाखात एक नेताला भला, लाखात एक नेताला भला. आहे नवाबशाही रुबाब त्याचा लग, आहे नवाबशाही रुबाब त्याचा लग. त्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाघ. त्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाघ. त्याच्या नावात आहे ओ आग. थँक्यू. वॉर्म पाहायला मिळते तुम्हाला स्क्रीनवर. एक क्रिस क्रॉस वॉर्म आहे. एकमेकांना क्रॉस करून तो वॉर्म ट्विस्ट झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की अजूनही चित्र स्पष्ट नाही आहे. बघा एकमेकांमध्ये ट्विस्ट झालाय तो वॉर्म. कधी एकवीर नायगाव संघ वर आलाय, कधी आर के दत्ताळी हा संघावर आलाय. आर के दत्ताळी म्हणजेच रणजित किणी पुरस्कृत हा संघ आहे. रणजित किणी यांच्याबद्दल काय सांगायचं तर क्रिकेटपटूंवर विशेष प्रेम आहे. समाजकार्यामध्ये देखील ते अग्रेसर राहिलेले आहेत. कुमार रणजित किणी एक चांगलं असं यंग डॅशिंग डायनॅमिक व्यक्तिमत्व आणि त्यांनी या स्पर्धेला रोख रक्कम 50,000 रुपयाची रोख देणगी दिलेली आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 6 बॉल्स 14 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर कोण आलाय तर बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे द मोस्ट एक्सपिरियन्स एक्स कॅप्टन निखिल पाटील. शेवटचे 6 बॉल हाताळण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय. जबाबदारीचा स्वीकार करताना सांगतोय की मी माझ्या संघासाठी विजय नोंदवीन, पण त्यासमोर आव्हान आहे गणेश जो भेदक फलंदाजीसाठी ओळखला जातो. बेस्ट वर्सेस बेस्ट. 6 बॉल 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिला बॉल ऑफसाईडच्या बाहेरचा, ऑन साईडला लॉफ्ट केले क्षेत्ररक्षक कैवल्य पाटील पुढे येतोय. कैवल्य पाटील कॅच कॅरी करतोय. गणेश कोहली परत जातोय. विकेट डाऊन. HM म्युझिक. बघा प्री डिटरमाइन स्ट्रोक तुम्हाला यश देऊ शकत नाही. खरं तर मनापासून निश्चय केला होता की पुढचा बॉल कसाही येऊ द्या, मी ऑन साईडलाच लॉफ्ट करणार आहे. आणि ते कुठेतरी निखिलने ओळखलं. ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयास. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल होता आणि त्याचमुळे बॉलला तितकेसं डिस्टन्स मिळू शकलं नाही आहे. एलिव्हेशन मिळालं. स्ट्रोक कॅरी करताना थोडासा वेळेमध्ये चाल ढकल केली गेली आणि त्याचमुळे प्रयत्न फसलाय आणि झेलचीच्या स्वरूपात गणेश कोळी बाद होतोय. नवीन फलंदाज संजित कोळी. आता दोन्हीही यंग टॅलेंटेड प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर एक आहे निमेश सांदणे, एक आहे संजित कोळी. अनुभवी फलंदाज एकवीरा नायगावचे मात्र आज या सामन्यामध्ये निराशाजनक कामगिरी करून बाद झालेत. शैलेंद्र घोडेकरने एक चांगला किल्ला लढवला होता ज्याने 11 धावा बनवल्या. बाकी कुणालाच दुहेरी आकडा गाठता आला नाही. 5 बॉल्समध्ये 14 धावांची गरज. या षटकाची दमदार सुरुवात एक्स कॅप्टन निखिल पाटील यांनी केलेली आहे. आपण जर क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला, ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप मिड विकेट, लॉंग ऑनलाईन क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये म्हणजे 30 या सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शॉर्ट फाईन लेगला 30 या सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉईंट, गली आणि शॉर्ट थर्डमॅन. 30 या सर्कलच्या बाहेर ऑफ साईडला लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण तुम्हाला सेट केलेलं पाहायला मिळते. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला. कैवल्य त्या ठिकाणी 1 बाउन्स बॉल कलेक्ट करतोय. थ्रो करेपर्यंत 2 धावांचा कॉल होता. 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे.
चितेच्या चपळाईने, तत्परतेने, तन्मयतेने आणि शिताफीने या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि दोन्ही सडपात श्रीयष्टीचे फलंदाज असताना मात्र या गोष्टी तर नक्कीच पूर्ण करता येतील. बघा किती वेगाने निमिषचा तो कॉल आणि तितकाच चांगला कॅरी प्रॉपर झाला होता, पण थ्रो उशिराने आलाय. 4 बॉल 12. पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या माहितीसाठी स्कोर्स लेवल झाले तर विकेट फॅक्टर चेक केलं जाईल. पुढचा बॉल दांडीगुल, मिडल स्टंप डाऊन. निखिल पाटीलचा पाहायला मिळतोय क्लास. निमिष चांदणे बॅक टू पॅव्हिलियन. परफेक्ट बँक ऑन टार्गेट. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयास केला गेला होता. आपण पाहिलं तर आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो शफल झाले, ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला फ्लिक करण्याचा अंदाज. पण जेव्हा आपण फ्लिक करतो बॅटचा फेस हा 50%च ओपन असतो किंवा त्यापेक्षा कमी आणि त्याचमुळे बॉल आणि बॅटचं कनेक्शन होणं खूप कठीण असते. खूप कमी पर्सेंटेज असतात आणि तेच पाहायला मिळालं. आता इक्वेशन आहे 3 बॉल्समध्ये 12 धावांची गरज. विकेट डाऊन झालेत 8 एकविरा नायगावचे. जबरदस्त कमबॅक. 53 धावा इतकंही मोठं टार्गेट नव्हतं, पण ते देखील ते टार्गेट कठीण करून बसलेले आहेत. ओहो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न मनीष वैतीचा ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा, तोच प्रयत्न निखिल पाटीलचा यष्टीचा वेध घेण्याचा. पण या ठिकाणी या बॉलवर कंट्रोल थोडंफार निसटलं. बॉल लेग स्टिक सोडून गेलेला आहे. वाईट बॉलची एक धाव मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मध्ये 45 वर. 3 बॉल्समध्ये आता 11 धावांची गरज आहे. जर आपण विकेटचा विचार केला तर RK दत्ताळीच्या आणि ही 9वी विकेट. एकविरा नायगावची पुन्हा एकदा त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. आता मात्र एकविरा नायगाव टेन्शन मध्ये. एकतर दुपारची इतकी जास्त उष्णता विजय आणि त्यातल्या त्यात हा गरमागरम सामना. आमचा कॉमेंट्री बॉक्स देखील गरमागरम झालेला आहे. मंद्रजी भगत स्वतः या ठिकाणी या कॉमेंट्री बॉक्सची जबाबदारी स्वीकारते. आता दोन्ही संघांच्या विकेट सेम झालेल्या आहेत, पण टॉस जिंकलेला आहे एकविरा नायगावने, तर तो ॲडव्हान्टेज आता असेल. आता जर विकेट न गमवता स्कोर्स लेवल झाले तर जिंकणार आहे एकविरा नायगाव. पण 2 बॉल्समध्ये 11 धावा. 2 बॉल्समध्ये 10 धावा देखील विकेट न गमवता पूर्ण केल्या तर एकविरा नायगाव संघ विजेता ठरू शकेल. पण मात्र खूप चांगला कॉन्टेस्ट. खरंच जसा कॉन्टेस्ट, जसं द्वंद्व प्रेक्षकांना हवं असते ते द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगलं जाते आणि त्याच जबाबदार आहेत एकविरा नायगाव आणि RK दत्ताळी. 2 बॉल्स 11ची गरज. काय जबरदस्त षटक हाताळले. 3 धावा खर्च करत 3 विकेट्स मिळवलेल्या आहेत निखिल पाटीलने. एक स्लॉग ओव्हर एक्सपर्ट्स म्हणून या ठिकाणी त्यांनी आपली जबाबदारी चोख 100% अदा केली. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट अँड पडल्यामधला बॉल होता. बॉटमच्या साने बॉलला फ्लिक करायचं होतं. जवळपास सामन्यापासून हा दूर पोहोचतोय एकविरा नायगाव. एका धावेची वाढ. एका बॉलमध्ये आता 10 धावांची गरज आहे. 1 बॉल 10. सातत्य राखलं गेलं नाही महेंद्रजी. जर आपण एकविरा नायगावच्या फलंदाजांचा विचार केला तर सातत्य राखलं गेलं नाहीये. प्रत्येक फलंदाज मात्र मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करू लागला. बघा 6 षटकाचं क्रिकेट असताना मात्र जमिनी मार्गाने फटके खेळणे देखील तितकंच गरजेचं आहे आणि प्रत्येक फलंदाज मोठ्या स्ट्रोकच्या नादात स्वतःची विकेट गमवून बसलेला आहे. आणि आता मात्र शेवटच्या टप्प्यावर आपण आलोय जिकडे चित्र आता स्पष्ट होते की RK दत्ताळी संघ जिंकतोय की काय. एका बॉलमध्ये आता 10 धावांची गरज. टार्गेट 53च होतं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना आतापर्यंत 9 गडी बाद 43 धावा एकविरा नायगाव संघाने धावफलकावर लावल्या. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयास, पण अशा पद्धतीने आता सामना जिंकतोय रणजित किणी फॅन टीम. RK दत्ताळी विजयी संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक एकविरा नायगाव. पण एकविरा नायगावकडे अजून एक संधी असणार आहे.